आहे बघा, ह्या अमोल गुप्तेला माझं सांगणं आहे, माझ्या पर्सनल गोष्टीवर बोलून जर हे प्रश्न डायव्हर्ट होणार आहेत का राजा? आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाची उत्तर दे ना. आणि या प्रश्नाची उत्तर अजितदादा पवारांनी एक श्वेतपत्रिका जाहीर करावी ना. मी म्हणतोय की या गावगाड्यातल्या ओबीसीच्या मंडळांना पैसे देत नाही हे अजितदादा पवार. हा कारखानदार आहे, चोर आहे, दरोडेखोर आहे अजितदादा पवार. 25 कारखान्यातल्या बापाच्या घरचे पैसे होते काय? कुठनं आले पैसे? कुठून एवढे 5-25 कारखाने उभे राहतात? तू महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घातला म्हणून तुला अर्थ खाता हवंय का? सत्तेत जायचं असतं तुम्हाला. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे, तुम्ही एकनाथराव शिंदे तुमच्या बरोबर आले, तुम्ही सत्तेत गेलात, हे तुम्ही शिकलो. पण तुम्ही आज अशी काय तुमच्यावर आर्थिकता होती की या कारखानदाराला तुम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्यावं लागलं? हे न उलगडलेली कोडी आहेत. सत्तेमधून पैसा, पैशामधून कारखाने, पैशामधून अदानी, अंबानी, कोण कल्याणी, पंचशील ग्रुप, अरे बांधकाम व्यवसायात पार्टनरशिप, कारखान्यामध्ये पार्टनरशिप, सहकारी कारखाने खाजगी कंपनीनं मोडीत काढून ते विकत घेऊन इरेग्युलेशन वागून आरबीआयकडे एखादं खातं आहे की नाही? अरे लक्ष्मण हाकेला एका समाज व्यवस्थेमधल्या लोकांनी गाडी घेऊन दिली, भंडारा उधळला, वाजत गाजत हजारो लोकांसमोर गाडी दिली, तर यांच्या पोटात पोटशूळ उठलाय. या अमोल मिटकरीचं मुळव्याध जागं झालंय. पण या लोकांनी 5-25 कारखाने कुठून पैसे आणले? बारामती ॲग्रो कंपनी, अनेक कंपन्या त्यांच्या. पवार फॅमिली समाजकारण राजकारणामध्ये आम्ही काम करत आहोत असं म्हणायचा त्यांना अधिकार नाही. त्याने अनेक शिक्षण संस्था, अनेक कारखाने या महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालून उभे केलेले आहेत. सहकारातून उद्धार हे ब्रीद होतं, पण सहकारातून स्वाहाकार हे या पवार फॅमिलीने महाराष्ट्राला दाखवून दिलं.